नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज आपण करणार आहोत ऑमलेट चीज सँडविच। अंड्याचे आपण वेगवेगळे प्रकार करतो, पण हा प्रकार अगदी वेगळा आणि छान आहे। मुलांना तर आवडेलच, पण हेल्दी पण आहे। त्याच्यामध्ये चीजचा वापर केलेला आहे, त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी अगदी छान आहे। चला तर आपण सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागतील 2 अंडी। 2 अंडी फोडून घेऊयात। अंड्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण आपला जेवढा तवा आहे त्याच्यामध्ये बसेल इतपत अंडी घ्यायची आहेत। इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत। ही अंडी व्यवस्थित फेटून घ्या। जितकं तुम्ही छान फेटाल तितकं ऑमलेट चांगले होईल। मीठ चवीनुसार टाका। मिरपूड पाव टीस्पून। मिरपूडमुळे छान ऑमलेटला टेस्ट येते। नेहमी तिखट चटणी आपण टाकतो, त्याच्यापेक्षा ही वेगळी चव चांगली वाटते। तर मिरची एक बारीक चिरून टाकायची आहे। लहान मुलांना देताना तुम्ही मिरची नाही टाकली तरी चालेल। तर तेल 1 टेबलस्पून टाका। तर तेल टाकल्यानंतर आपल्याला जेवढं मिक्सचर आहे ते तेवढं पॅनमध्ये टाकायचं आहे। आता ते गॅस मंद करून ठेवायचं आहे, म्हणजे खालून ऑमलेट सेट होईल। आता 2 ब्रेडच्या स्लाइस घ्यायचे आहेत। इथे मी पेटीपावमधले 2 ब्रेड घेतलेले आहेत। तुम्ही कुठलाही ब्रेड, ब्राऊन ब्रेड, चौकोनी ब्रेड, कुठलाही ब्रेड घेतला तरी चालेल आणि तो या पद्धतीने ठेवायचा आहे। थोडं मिक्सचर ओलं असतानाच ठेवायचं आहे, म्हणजे तो ब्रेड चिकटेल। आता थोडा खालून सेट झाला की आपल्याला ती बाजू परतवायची आहे। व्यवस्थित खालून भाजला गेलेला आहे। तुम्ही वरून सुद्धा बटर वापरू शकता। बटरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता परत परतवायचं आहे। आता ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे। आता बटर लावलेली बाजू भाजून घ्यायची आहे आणि हे सगळं मंद गॅसवर करायचं, नाही तर ऑमलेट कडक होतं आणि चिवटही होतं। आता ब्रेडची बाजू चांगली भाजली गेलेली आहे। आता ह्याच्यावर चीज किसलेलं टाकायचं आहे। तुम्ही स्लाइस चीजसुद्धा टाकलं तरी चालेल आणि किसलेल्या चीजवर आपल्याला चिली फ्लेक्स आणि ओरिगानो टाकायचे आहेत। ती क्लिप मिस झालेली आहे। आता ही बाजू पलटून घ्यायची आहे, दाबून घ्यायची आहे, म्हणजे उष्णतेनं, वरच्या ब्रेडच्या उष्णतेनं ते चीज मेल्ट होईल। तर दोन्हीकडून व्यवस्थित भाजून घेऊन आपलं हे ऑमलेट चीज सँडविच रेडी आहे। सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता। आतलं मेल्ट झालेलं चीज आणि ब्रेड ऑमलेट खूप भारी लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा। परत भेटूया। धन्यवाद।